हे सध्या मुंबईतील काळा चौकी परिसरामध्ये आणि अभ्युदय नगरच्या राजाचं आगमन झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मंडळाचे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊ। या मंडळामध्ये किती वर्ष झालेले आहेत आणि हे कितवं आगमन आहे, काय सांगाल? यंदाचं हे आमचं मंडळाचं 68वं वर्ष आहे आणि आगमन म्हटलं तर आमच्या अभ्युदय नगराचं आगमन म्हणजे मुंबईचा रथाधीश आमच्या अख्ख्या मुंबईत हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे। तसंच आमचा जो बाप्पाचा रथ असतो आगमनाचा, तो हा इको फ्रेंडली बनवला जातो, जेणेकरून पर्यावरणाला कुठेच प्रदूषणाचा धोका उद्भवत नाही त्याच्यामध्ये। आणखी 10 दिवस कशा प्रकारे कार्यक्रम असणार आहे, काय सांगता? 10 दिवस म्हणजे कसं आमचं मंडळाचं पहिलं ब्रीदवाक्य आहे की मान टिळकांचा आणि तसा सामाजिक बांधिलकीचा। त्याचप्रमाणे आम्ही आहे ना गणरायाच्या चरणी लोकांना आम्ही सांगतो की तुम्ही फूल हार हे अर्पण न करू, त्या जागी तुम्ही पट्टी पुस्तक पेन्सिल हे अर्पण करा, जेणेकरून आपण समाज उपयोगी कोणत्या तरी म्हणजे जिथे खरंच गरज आहे, शिक्षणाचा दर्जा जिथे कमी आहे, म्हणजे लोकांना शिक्षणाची सोय नाही, तिथे आपण त्या वस्तू त्यांना अर्पण करतो। नक्कीच आपण जर पाहिलं की मंडळाच्या वतीनं अनेक लोकोपयोगी कार्यक्रम करण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी लोकांमध्ये या ठिकाणी उत्साह आपल्याला दिसून येत आहे। डीजेच्या तालावर या ठिकाणी गणेश भक्तांची देखील मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी अशी सुबक अशी मूर्ती या रथावर आपल्याला दिसून येत आहे। अशाच प्रकारे या ठिकाणी गणरायाचं आगमन थाटामाटात आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।